संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे हत्येच्या घटनेनंतर गुजरातला गेले होते अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे। या आरोपींनी तिथे 3 तारखेपर्यंत एका देवस्थानामध्ये मुक्काम केला, परंतु पैसे संपल्यामुळे दोघे पुण्यात आले। इथे एका व्यक्तीला भेटून पैसे घेण्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेनं त्यांना बेड्या ठोकल्यात। हे आरोपी 26 दिवस पोलिसांना गुंगारा कसा देत होते याची उकल पोलीस तपासात केली जाते। एसआयटी प्रमुख उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांनी या 3ही आरोपींची कसून चौकशी केली। यामध्ये नंतर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवत प्रश्नांची सरबत्ती केली आणि त्याची उत्तरं देताना 3ही आरोपींना घाम फुटल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली। अधिक माहितीसाठी जाऊयात बीडमधून आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या सोबत फोन लाईनवरती आहेत। सुरेश, काय या सगळ्या प्रकरणातले ताजे अपडेट्स? संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील जे काल पकडण्यात आलेले जे 2 आरोपी आहेत, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे, त्याचबरोबर कृष्णा आंधळे, हे तिघही ज्यावेळेस घटना घडली त्यानंतर ते महाराष्ट्रातच होते। पोलीस एका रेल्वे स्टेशनवरती युट्यूबवरती पाहिली आणि त्या घटनेची गंभीरता लक्षात आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सोडला। गुजरातमध्ये तब्बल 15 दिवस एका शिवमंदिरामध्ये ठिकाणी वास्तव्य होते। खाणं आणि झोपणं एवढाच त्यांचा दिवसभराचा कालावधी होता। आणि म्हणजे तिथे ज्यावेळेस पैसे संपल्यानंतर कृष्णा आंधळे नावाचा जो काही आरोपी आहे तो अगोदर पुण्यामध्ये पैसे घेण्यासाठी आला, मात्र पैसे संपल्या कारणानं हे जे बाकीचे 3ही आरोपी पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये या दोघांना पकडण्यात आलं। तर कृष्णा आंधळे हा फरार आहे अद्यापही। यांची काल जवळपास 5 तास सीआयडी आणि एसआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली। यामध्ये संपूर्ण घटनाक्रम, त्याचबरोबर इथून फरार होत असताना 26 दिवस कुठं लपले होते, कुणी सहकार्य केलं होतं, या सगळ्या गोष्टी आता पोलीस तपासामध्ये पोलिसांना त्यांनी सांगितलेल्या आहेत। त्यामुळे यामध्ये आणखी काही जे आरोपी आहेत ते देखील वाढण्याची शक्यता आहे आणि नेमकं या आरोपींना सहकार्य कुणी केलं या संदर्भात देखील आता जे प्रश्न आहेत ते पोलीस तपासातून उकल होत आहेत। त्यामुळे आरोपींची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे। मात्र आता यांना अटक केल्यानं संतोष देशमुख हत्येच्या खुनाचा जो उलगडा आहे तो देखील होणार आहे। एवढी निगूढ पद्धतीने हत्या का केली याचं देखील कारण समोर येणार आहे। श्वेता, सुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि आता या बुलेटिनमध्ये बघूया